लोणार पंचायत समितीची आमसभा 5 वर्षांनंतर शुक्रवारी 28 मार्च रोजी श्री मंगल कार्यालयात संपन्न झाली। आमसभेच्या अध्यक्षस्थानी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात तर प्रमुख उपस्थितीमध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांचे सह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पंचायत समितीच्या सर्व विभागांच्या कामांचा आढावा सभेसमोर सादर करण्यात आला। त्यानंतर नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे वाचन करण्यात आले। यावेळी उपस्थित दोन्ही आमदारांसमोर तक्रारदार नागरिकांनी कागदपत्रे दाखवत अधिकारी कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा उघड करत रेंगाळलेल्या कामांविषयी प्रश्न उपस्थित केला। नागरिकांच्या समस्या व प्रश्नांसंदर्भात यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। सभेला उपस्थित सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना तहसीलदारांपासून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले। अधिकारी थातूरमातूर उत्तरे देत असल्याचे लक्षात येतात सभेचे अध्यक्ष आमदार सिद्धार्थ खरात व प्रमुख उपस्थितीत असलेले आमदार मनोज कायंदे या दोघांनी अधिकारी वर्गाची चांगलीच कान उघडणी करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करण्याचे आदेश दिले। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेट्टे, लोणार। आम्ही त्याचा पाठपुरावा वारंवार करतोय, ते उत्तरही द्यायचं आणि माझा नंबर त्यांनी ब्लॉकमध्ये टाकलाय। हे एका प्रशासकीय अधिकाऱ्याला बघण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी मला उत्तर द्यावं आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आम्हाला धमकीच्या स्वरूपात बोलल्या जातं आम्हाला या लोणार तालुक्यात राहायचं का नाही राहायचं याचा कुणाचा पाठबळ आहे या गोष्टीसाठी, हे कुणाच्या माध्यमातून या गोष्टी करतोय। ही माहिती चुकीची आहे। पोलीस स्टेशनला कॅमेरे असतात आणि त्यामध्ये रेकॉर्ड होत असते। आता हे काल पोलीस स्टेशनला आले होते आणि जे धमकी दिल्याबद्दल बोलत होते सगळे रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला, त्यामुळे ही माहिती चुकीची आहे। आता राहिला प्रश्न अवैध धंद्यांवर वेगवेगळी कारवाई केलेली आहे। या अगोदर मागच्या वर्षी ते अद्याप जवळपास 145 दारूवर गुन्हे दाखल केले आहेत। त्याचप्रमाणे जुगाराचे 45 गुन्हे दाखल केले आहेत आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत की अवैध रेतीवर गुन्हे दाखल केले आहेत किंवा महसूल प्रशासनासोबत आपण संयुक्त पथकाद्वारे बॉलच्या गाड्यांवर कारवाई करतो आणि इतर ज्या काही वेगवेगळी माहिती मिळतात त्याप्रमाणे आपण कारवाया करत असतो। आणि या अर्जदारांना तक्रारदारांना देखील वेळोवेळी सांगितलेलं आहे तुम्हाला जी काही माहिती पाहिजे आहे पोलीस स्टेशनला या, तुम्हाला सगळं रेकॉर्ड दाखवण्यात येईल काय कारवाई केल्या काय नाही त्याबद्दल। जिथे बोली चक्री आणि मटका चक्री लोणारमध्ये चालू आहे। अहो ऐका, सुरू आहे बरोबर आहे। कुठे कुठे सुरू आहे मला माहिती, त्यांना माहिती दिली अवैध दारू विक्रीचे व्हिडिओ चक्री मटका सगळे आहे। ते एक साहेबांच्याकडे परत दिली, त्यांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे 2-3 वेळा, मला त्याचा रिप्लाय सुद्धा त्यांनी दिला नाही। लोणार पोलीस स्टेशनच्याकडे परत द्या। मी आता 17 तारखेला त्यांच्याकडून वसी घेतली, त्याची 2 महिन्यापूर्वीची कधी घेतली 17 तारखेला, म्हणजे त्यांनी इतके दिवस 2 महिने का नाही केले, काय करायचं ते मी बघतो। हे वरळी मटकी आणि जे चक्री आहे यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय आपल्याला जायचं नाही। मी याच्याबद्दल बोलत नाही, कोणीही अधिकारी असेल, कोणीही अधिकारी असेल, मी विधानसभेत बोललोय, कुठं बोललोय, सभागृहात बोललोय, SP आणि DG ला जबाबदार करा, मी याचा विशेष कारण नाही, यांचं काय व्हायचं म्हणजे ते बघत बसतो। आणि हे जे बोलतायत त्याच्या तक्रार आणि ते जे काही बोलतायत त्याचं सबस्टन्स सुदैवानं नाही असंच आम्हाला उत्तर येऊ द्या। जर का आढळलं सगळ्या अडचणी होतील, तुम्हाला माहिती काय होईल सांगण्याची गरज नाही, बरोबर आहे। आणि याला जबाबदार मी आता तुम्हाला नाही धरलं, मी तुम्हाला बोलणारच नाही, बरोबर आहे। याला मी ज्याला जबाबदार धरायचं तर धरलेलं आहे आणि हे रेकॉर्ड आहे सभागृहात, त्यामुळे मी ह्याला बोला वारंवार बोलून उचला फोटो लावा फोन त्याने भांडणी करणार ते मला माहिती आहे, हे फार मोठं रॅकेट आहे। आज
याचा मुळावरच गाव वाटलेला आहे. त्याच्यामध्ये जर कोणी काय असतील त्यांनी त्यांचं रेकॉर्ड लावून त्यांनी त्यांच्या सर्व्हिसचा जो विषय नोकरीत राहायचंय नाही राहायचंय ते त्या अधिकाऱ्यावर, मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला एवढे जबाबदार धरलेले नाही, मी डायरेक्ट वरिष्ठांना धरले. आणि याच्यात काय झालं तुम्ही बघणार, याचं काय मी हे विषय सोडणार नाही, मी सारे विषय सोडेल, पण या गोष्टीला आपला मतदारसंघामध्ये थारा नाही म्हणजे नाहीच. यांनी केलेल्या चौकशी जी काही होते त्याची चौकशी करून आम्हाला आव्हान द्या.